तर कशी पब्लिक, तर तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे की आजचा दिवस पुरा भंड चाललेला आहे. कारण की म्हणलं आलं विहिरीपाशी घरापासून ते विहिरीत म्हणलं कासव पाहावं, कारण कासव आहे मध्ये, तर तो काही दिसलाच नाही. म्हणलं जाऊ द्या, कासवनं पण मूड ऑफ करून टाकला. कासव तर काही दिसला नाही. तर आपण तिथून निघलो होतो आपल्या एक साईडला. म्हणलं चला, म्हणलं इथून बाजूला कासव तर काही दिसणार नाही, चल मग इथून पण निघलो. आपण बसलो दर्शक, लय बोर व्हायला लागलं होतं. म्हणलं दर्शक वावर गिवर पाहू. म्हणलं काय वावर तर हिरवंगार दिसू राहिलं मस्तपैकी. काय पाणी गिनी द्यायचं होतं आज, पण आज काही देणं झालंच नाही. आज आभाळ दिसत होता नुसतं वर. खुर्चीवर बसून राहिलं मस्त आरामात. दर्शक कवळ मस्त म्हणजे ऊन लागू राहिलं. काय मग म्हणलं करावं आता दर्शकवरून, काय दिसणं असं काय एवढं बोर कधी झालं नाही, तेवढं आज झालं. तर मग आपण पुन्हा एकदा पाहू. म्हणलं नुसतं आळस देऊ राहिलो बसल्या बसल्या. नुसतं आळस देऊ तू मारतो काय म्हणलं मी आता. म्हणलं आळस देतो मस्त. इथं घरात कशी येऊन बसलो, तिथं खुर्चीवर बसलो येऊन. तर मग काय म्हणलं पुढचं दाखवून म्हणलं त्यात काही विषयच येत नाही. म्हणलं एवढं बोर होत होतं भयान. तर मग आपण म्हणलं काही विचार करायला लागल्यावर लय बोर होऊ राहिलं. म्हणलं आज नुसतं आळस. म्हणलं काही दोघं अर्थ नाही म्हणलं आपलं. आणि नुसतं आभाळ येलो होतं, नुसतं आभाळामुळे पुरं अंग दुखत आहे. म्हणलं अंग तर काही दुखणार नाही. आभाळ तर असं येलं होतं, कारण का आभाळमुळं काही लोक म्हणतात अंग दुखतं. कारण माझं तर अंग दुखत नव्हतं, पण थोडं वाटायला लागलं होतं. खरं आहे बा, अंग दुखायला लागतं. आभाळ तर काही दिसत नव्हतं. काय मायला म्हणलं नुसतं बसून राहण्यात लय बोर चालला. नुसतं इकडून तिकडं नुसतं मारशा कऱ्या. म्हणलं कधी 4 वाजते, कधी आपण घरात जातो. म्हणलं काय ते 4 वाजायची वाट पाहता आपण नुसतं इकडे तिकडे नुसतं व्हिडिओ काढत बसतो. मग काय म्हणलं घरी म्हणलं दुकानात भरून आलो. दुकानात म्हणलं दुधा घेऊन मस्त चहा पिऊ म्हणलं. मग काय दुकानाकडे निघलोच होतो मी. तर मग दुकानाजवळ आलतो जवळपास. तर म्हणलं चला वरून दूध आहे आपलं, बिस्किट घ्यायचं नसतं, कारण दूध तर होतं घरी. मग काय बिस्किट घेतलं आणि मग आपण निघलो होतो आपल्या घरच्या रोडला. घेतले 2 बिस्किट. तर मग बिस्किट घेऊन आपण निघलो होतो आपल्या घरच्या रोडला. काय मग घरी येता म्हणलं चला चहा घे पिऊन मस्त. दर्शिक अंग मोकळं चहा पिऊन, तरी दर्शिक बरं वाटतं बा जीवाला. त्याच्यामुळं चहा घे पिऊ म्हणलं. काय म्हणलं आलोच घरी. चहा घे पिऊन आपण निघलो होतो घराच्या बाहेर. आल्यावर काय मग आपण पुढे जाऊन बसूनच राहणार. त्याच्या